नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संग्राम मळेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मॅथेमॅटिक्स पार्ट 1 चा चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन। तर सर्वप्रथम आपण त्याची डेफिनेशन पाहू। तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल, म्हणजे असे इक्वेशन ज्याच्यात काय पाहिजे, वन व्हेरिएबल and having 2 as the maximum index of the variable। आणि जो व्हेरिएबल आला एक व्हेरिएबल आला पाहिजे आणि त्या व्हेरिएबलची मॅक्सिमम इंडेक्स म्हणजे पॉवर ही किती पाहिजे, 2 पाहिजे। अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन। समजते? द जनरल फॉर्म इज ax² + bx + c = 0। म्हणजे जे इक्वेशन ax² + bx + c = 0 हा त्याचा काय झाला, स्टँडर्ड फॉर्म झाला। समजते? त्याचप्रमाणे a त्याला जो x² चा कोएफिशिएंट a b आणि c आर द रियल नंबर्स। समजते? तो काय असला पाहिजे, रियल नंबर असले पाहिजे। आणि त्याचप्रमाणे a ≠ 0 एवढ्या कंडिशन जर सॅटिस्फाय झाले तर त्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग सगळ्यात सोपी डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची, तर जे इक्वेशन आले त्याच्यामध्ये चेक करायचं एक किंवा एक पेक्षा जास्त व्हेरिएबल आहे। आपल्या किती लागतात, तर एक व्हेरिएबल लागतो। मग व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक्स वाय झेड यापैकी जे अल्फाबेटिकल वर्ड येतात त्याला काय म्हणतो आपण, लेटर्स येतात त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल। तर मला सांगा, जर एक्स आणि वाय एकाच वेळेस आले, दोन व्हेरिएबल आहे, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल का? तर नाही। आपल्याला काय सांगितलं त्यांनी की असे इक्वेशन घ्यायचे ज्याच्यामध्ये काय पाहिजे, आपल्याला फक्त आणि फक्त एकच व्हेरिएबल पाहिजे आणि त्या पण व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर काय पाहिजे, 2 पाहिजे। असं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग फक्त लक्षात ठेवायच्या दोन स्टेप्स। एक म्हणजे काय, इक्वेशन मध्ये काय पाहिजे, वन व्हेरिएबल। दुसरी कंडिशन, जो व्हेरिएबल आला त्याची मॅक्सिमम इंडेक्स ही किती पाहिजे, तर 2। असं असेल तर त्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन। समजते? फॉर एक्झाम्पल 3x² + 4x + 3 = 0। तर आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का आपल्याला चेक करायचं। तर कसं चेक करायचं, तर मी तुम्हाला आता सांगितले की इक्वेशन मध्ये काय पाहिजे, फक्त आणि फक्त एकच व्हेरिएबल पाहिजे। आहे एक व्हेरिएबल आहे, कुठला, x। समजते? आणि त्याच्यामध्ये हायेस्ट पॉवर कोणाची, x ची, किती पाहिजे, 2। म्हणजे चेक करा, x ची पॉवर किती, 2, x ची पॉवर किती, 1। याचा अर्थ मॅक्सिमम इंडेक्स त्याला आपण पॉवर असं म्हटलं चालतंय, तर ही किती आहे, 2 आहे। म्हणजे हे इक्वेशन काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। समजते? अजून एक एक्झाम्पल, 4/3 y² + 3 = 0। समजते? आता चेक करा, पहिली कंडिशन काय आहे की वन व्हेरिएबल पाहिजे। मग किती व्हेरिएबल आहे, तर फक्त y हा एकच व्हेरिएबल आहे, बरोबर। आणि जर y हा एकच व्हेरिएबल आहे तर त्याची मॅक्सिमम पॉवर चेक करा किंवा इंडेक्स म्हणा, तर मॅक्सिमम इंडेक्स किती येतं, 2। म्हणजे हे सुद्धा इक्वेशन काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। समजते? त्यानंतर थर्ड एक्झाम्पल, सोपा एकदम, 3m³ + 2m - 1 = 0। तर हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का आपल्याला चेक करायचे। तर दोन कंडिशन लक्षात ठेवायच्या। त्यातली पहिली कंडिशन, एकच व्हेरिएबल पाहिजे। इथं व्हेरिएबल किती आले, m आला फक्त, म्हणजे एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली। पण दुसरी कंडिशन काय आहे, तर त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे, तर 2 पाहिजे। त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती आहे, 3। म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन, नाही। समजते? तर अशा प्रकारे फक्त दोन स्टेप आपल्याला लक्षात ठेवायचं। एक म्हणजे काय, तर वन
व्हेरिएबल असला पाहिजे इक्वेशन मध्ये आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे 2 पाहिजे. असं असेल तर त्याला काय म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय सांगितलं आता तुम्हाला, तर जे इक्वेशन ax² + bx + c = 0 त्या फॉर्म मध्ये असेल तर ते त्याचं काय झालं स्टँडर्ड फॉर्म. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज l - 4 आणि l + 3 = 0 असं इक्वेशन तुम्हाला दिलं आणि विचारलं की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर तुम्ही म्हणताल इथं एकच व्हेरिएबल आहे त्याची हायेस्ट पॉवर आम्हाला 1 दिसते, मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. तर असं होत नाही. तर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा हे दोन ब्रॅकेटचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करून ते सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. तर मग मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, तर सर्वांना माहिती आहे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन असेल तर फर्स्ट टर्म ही पूर्ण ब्रॅकेटला म्हणजे काय l × l + 3 - 4 × l + = 0 समजते. मग हे जर आपण अजून सॉल्व्ह केलं l × l l² + 3 × l 3l हे तुम्हाला झाले मागच्या शिकवण लेवल मध्ये लेक्चर मध्ये बरोबर ना. त्यानंतर -4 ने केलं तर -4l प्लस × -4 × 3 12 = 0 समजते. मग आता सॉल्व्ह करू अजून l² इथं बघा लाईक टर्म आले +3l - 4l मग काय होतं इथं दोघांची साईन डिफरंट आहे. साईन डिफरंट असल्याने काय करतो आपण सबट्रॅक्शन. मग काय होतंय 4l - 3l 4l - 3l तर राहते फक्त l समजते. आणि मग त्या नंबरचं साईन -(x²) आहे असा = 0 ते झालं इक्वेशन तयार. मग आता चेक करू आपण ते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टू व्हेरिएबल क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कसं चेक करतो आपण फक्त, तर व्हेरिएबल किती आहे तर एकच आहे तो म्हणजे कुठला l बरोबर. म्हणजे इक्वेशन मध्ये काय पाहिजे फक्त आणि फक्त एकच व्हेरिएबल पाहिजे आणि त्याची हायेस्ट पॉवर काय पाहिजे 2 पाहिजे. म्हणजे चेक करा l ची पॉवर 2 इथे l ची पॉवर 1 म्हणजे मॅक्सिमम पॉवर किती आहे 2. त्याचा अर्थ हे काय झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन समजते. अशा प्रकारे अगदी सोपा टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. तर आपल्याला आहे क्वेश्चन नंबर 1 राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आपला प्रश्न काय विचारलाय कोणते पण दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा बरोबर. तर तुम्हाला दोन स्टेप सांगितलं मग मी काय सांगितलं की आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणतो की असं इक्वेशन घ्यायचं ज्याच्यामध्ये काय आलं पाहिजे 1 व्हेरिएबल बरोबर. इक्वेशन मध्ये आलं काय पाहिजे 1 आणि त्याचप्रमाणे जो व्हेरिएबल आलाय त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे मॅक्सिमम ऑफ व्हेरिएबल इज 2 समजते. म्हणजे असं इक्वेशन घ्यायचं आपल्याला ज्याच्यामध्ये काय असलं पाहिजे एकच व्हेरिएबल आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे 2 समजते. अगदी सोपा टॉपिक आहे म्हणजे क्वेश्चन पण सोपा आहे. लक्ष द्या कुठले पण दोन इक्वेशन द्यायचे ज्याच्यामध्ये काय पाहिजे एकच व्हेरिएबल पाहिजे आणि त्या व्हेरिएबलची मॅक्सिमम इंडेक्स पाहिजे 2. तर आपण पाहू 2-3 एक्झाम्पल. तर मी सपोज पहिलं घेतो 3x² + 2x + 1 = 0. मग चेक करा त्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे ना आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स काय आहे 2 समजते. म्हणजे हे काय झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल घेतलं 4x - 2 = 4x². तर चेक करा याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहेत 1 बरोबर म्हणजे एकच आहे ना आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स इथं 1 आहे इथं 2 आहे. त्याचा अर्थ मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2. म्हणजे हे सुद्धा काय झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. अजून लिहू शकता तुम्ही 1/2x² असं काय नाही तुम्ही दुसरा कुठला पण लिहू शकता 2m² घेतला +1 = 0.
इथे चेक करा व्हेरिएबल किती पाहिजे 1 आणि त्याची हायेस्ट पॉवर 2 समजते या टाइप मध्ये जर इक्वेशन असेल तर त्याला काय म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मग तुम्हाला त्यांनी कोणते पण 2 एक्झाम्पल विचारले मी तर तुम्हाला 3 इक्वेशन देऊन दिले समजते तुम्ही अशा प्रकारे कोणती पण 2 एक्झाम्पल तुम्ही इथं घेऊ शकता समजते आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2 तर क्वेश्चन आपल्याला असा विचारला होता डिसाइड व्हिच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे तुम्हाला 6 इक्वेशन दिल्यात त्याच्यामधलं कुठलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि कोणतं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही हे तुम्हाला चेक करायचं तर चेक कसं करायचं तुम्हाला मगाशी सांगितलं 2 स्टेप त्याची पहिली स्टेप काय असली तर इक्वेशन मध्ये काय पाहिजे फक्त एक व्हेरिएबल पाहिजे आणि दुसरी स्टेप काय सांगितली तुम्हाला की त्याची मॅक्सिमम इंडेक्स व्हेरिएबलची मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे 2 ह्या जर 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ते इक्वेशन काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं तर आपण चेक करू आता पहिले एक्झाम्पल काय आहे x² + 5x - 2 = 0 तर इथं तुम्ही पाहू शकता की ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल किती आहेत तर फक्त एकच आहे तो म्हणजे कुठला x बरोबर आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती 2 म्हणजे हे इक्वेशन काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बरोबर मग घेतलं इथं कसं बघा इन इक्वेशन x² + 5x - 2 ह्याच्यामध्ये काय x is only 1 व्हेरिएबल अँड दुसरी कंडिशन काय आपली त्या व्हेरिएबलची मॅक्सिमम इंडेक्स पाहिजे तर 2 पाहिजे आहे ना x ची मॅक्सिमम इंडेक्स किती अँड मॅक्सिमम index of variable is 2 therefore x² + 5x - 2 is quadratic समजते हे इक्वेशन काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आता पुढचं तरी तर तुम्ही चेक करू शकता की दुसरं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ते आपल्याला पाहिजे तर त्याच्यामध्ये काय फक्त y हाच एक व्हेरिएबल आलाय म्हणजे पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली आणि दुसरी कंडिशन काय आपली तर त्या y ची मॅक्सिमम इंडेक्स पाहिजे 2 चेक करा आहे तर बघा इथं y हा एकच व्हेरिएबल आहे आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2 म्हणजे हे इक्वेशन काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजे लिहायचं कसं इन इक्वेशन y² = 5y - 10 त्याच्यामध्ये काय y is only 1 variable and maximum index of variable is 2 therefore y² = 5y - 10 is quadratic equation समजले म्हणजे हे इक्वेशन सुद्धा काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आता एक्झाम्पल आपण थर्ड पाहू तर ह्याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला हे इक्वेशन आपल्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घेऊ म्हणजे y कुठे आला एक डिनॉमिनेटर आलाय तो जर y आपल्याला घालवायचा असेल तर आपण काय करतो पूर्ण इक्वेशनला y ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे तो खालचा y काय होईल निघून जाईल म्हणजे काय होईल मल्टिप्लाय y on both sides मग y² ला y ने मल्टिप्लाय केलं तर काय होतंय y³ प्लस
तिथं जर y ने मल्टिप्लाय केलं तर y ला y काय होईल कॅन्सल, म्हणजे राहते काय फक्त 1 इज इक्वल टू 2 ला जर y ने मल्टिप्लाय केलं तर काय होते 2y. समजतंय? मग इथं तुम्ही पाहू शकता हे झालं आपलं इक्वेशन. तर ह्याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहेत 1, पण त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 3. म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का तर नाही, म्हणून इथं तेच लिहायचं इन इक्वेशन y³ + 1 = 2y, y is only one variable but the maximum index of variable आपल्याला किती लागते 2, म्हणजे 2 आहे का तर नाही, किती आहे 3 is not equal to 2. Therefore y² is the bracket plus 1/y is equal to 2 is not quadratic equation. समजले? म्हणजे दोन कंडिशन फक्त लक्षात ठेवायच्या. दोन कंडिशन कुठल्या, एक म्हणजे व्हेरिएबल एक आला पाहिजे आणि दुसरी म्हणजे त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे 2. असं जर असेल तर तरच आपण त्या इक्वेशनला काय म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजते? आता फोर्थ एक्झाम्पल मध्ये सुद्धा काय झाले x + 1/x आला. मग खालचा आपला डिनॉमिनेटरचा x जर घालवायचा असेल तर आपण काय करायला लागेल पूर्ण इक्वेशनला x ने मल्टिप्लाय करायला लागेल. आता क्लिअर नाही डायरेक्ट सांगतो मल्टिप्लाय x ऑन बोथ साइड. मग इथं काय होतंय x ला जर x ने केलं तर x² प्लस तिथे x ने केलं सेकंड टर्मला तर x लेस काय कॅन्सल राहते का 1 इज इक्वल टू -2 आणि त्याला जर x ने मल्टिप्लाय केलं तर काय होते -2x. आता तुम्ही पाहू शकता व्हेरिएबल मध्ये किती व्हेरिएबल आले तर एकच आलाय आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती 2. म्हणजे हे इक्वेशन काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तेच लिहायचंय here x is only one variable and maximum index of variable is 2. therefore नाही दोन्ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय आहे. therefore x + 1/x is क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजते? फक्त दोन कंडिशन लक्षात ठेवायची. पहिली कंडिशन काय सांगितली तुम्हाला की इक्वेशन मध्ये फक्त एकच व्हेरिएबल पाहिजे आणि दुसरी कंडिशन काय त्या व्हेरिएबलची मॅक्सिमम इंडेक्स म्हणजे पॉवर किती पाहिजे मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त पॉवर किती पाहिजे 2च पाहिजे. हे लक्षात ठेवा. समजते? त्यानंतर 6 नंबरचा 6 नंबर मध्ये तुम्हाला काय दिलंय दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. ते पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. मग ते कसं करतो तर m ने पहिल्यांदा m - 5 त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं प्लस 2 * m - 5 इज इक्वल टू 0. m * m m² मायनस 5 * m 5m प्लस 2 * m 2m प्लस इंटू मायनस मायनस 5 * 2 10 इज इक्वल टू 0. समजतंय? पण इथं 5m आणि 2m हे काय लाईट टर्म आहे. दोघांचे साइन कसे डिफरंट आहे. डिफरंट म्हटलं काय करतो आपण सबट्रॅक्शन. म्हणजे इक्वेशन होते आपलं m² 5 - 2 3m मोठे नंबर साइन -10 इज इक्वल टू 0. मग आता पाहू शकता तुम्ही की इक्वेशन मध्ये फक्त काय आहे एकच व्हेरिएबल आणि त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती आहे 2. म्हणजे हे सुद्धा काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तेच लिहायचं हियर m is only one variable and maximum index of variable is 2. therefore m
plus 2 into m minus 5 is equal to 0 is quadratic equation. समजते? अगदी सोपा टॉपिक आहे. आता त्यातला लास्ट क्वेश्चन, लास्ट एक्झाम्पल. तर यात तुम्ही पाहू शकता या इक्वेशन मध्ये जर सिम्प्लिफाय केलं तरी चालते, नाही केलं तरी चालते. इथं सांगा एकच व्हेरिएबल आहे का? आहे, पण त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती आहे? 3. म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का? तर नाही. तेच लिहायचं हिअर. वाचूया आपण. इन इक्वेशन m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m स्क्वेअर. m is only one variable, but maximum index of variable is not 3 आहे. म्हणजे 2 आहे का? नाही. नॉट इक्वल टू 2. therefore इक्वेशन कुठलं आपलं? m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m स्क्वेअर इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. समजले? अगदी सोपा क्वेश्चन आहे. फक्त चेक काय करायचं, इक्वेशन मध्ये काय पाहिजे? एकच व्हेरिएबल पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय आपली? तर त्याची मॅक्सिमम इंडेक्स किती पाहिजे? 2 पाहिजे. समजते? याचा क्वेश्चन नंबर 2 व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 3. तर तुम्हाला क्वेश्चन असं दिलाय, राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. म्हणजे क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला? तुम्हाला खाली काय क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेत ते तुम्हाला काय करायचं? स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म म्हणतो आपण. म्हणजे आधी स्क्वेअरची टर्म, नंतर पॉवर वर असलेली टर्म, नंतर कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. ह्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन लिहायचे आहे. समजते? आणि देन राइट the values of a b c for each equation. आणि तुम्हाला काय करायचंय? a b c च्या व्हॅल्यू लिहायच्या. जसं की आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सुद्धा a च्या b च्या आणि c च्या व्हॅल्यू काढल्या होत्या. त्याचप्रमाणे सुद्धा आपण a च्या b च्या आणि c च्या व्हॅल्यू काढणार आहोत. तर ते कसं करायचं? तर आपण सुरुवात करू क्वेश्चनला. तर त्यातलं पहिली इक्वेशन आहे 2y is equal to 10 minus y square. मग तुम्हाला सांगितले इक्वेशन मध्ये पहिल्यांदा काय पाहिजे? स्क्वेअर टर्म, आणि नंतर पॉवर वर असणारी टर्म, व्हेरिएबलची पॉवर वर असणारी टर्म पाहिजे, आणि नंतर कॉन्स्टंट पाहिजे. मग इथं पाहू शकता इथं व्हेरिएबल कुठला आहे? y. मग त्याची हायेस्ट पॉवर किती? 2. ती आधी घ्यायची. म्हणजे मायनस आहे, ती काय होते? प्लस इज इक्वल टू हे 2y सॉरी इक्वल टू आहे मायनस y स्क्वेअर इकडे आल्यावर प्लस y स्क्वेअर झालं. हे प्लस 2y आहे असं, आणि प्लस 10 त्याला काय होतंय? मायनस 10 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे. समजतंय? फक्त इथं व्हेरिएबल x आहे, इथं व्हेरिएबल काय आपला y आहे, बाकीचं सेम आहे. समजतंय? त्यानंतर दुसरा क्वेश्चन काय आपल्याला? a b आणि c च्या व्हॅल्यू काढायचं आपल्याला. मग ते कसे करायचे? तर हे इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करू. कंपेअरिंग विथ इथं व्हेरिएबल y आहे, त्यामुळे ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 घेतलं. तर हिअर a बघा a च्या ठिकाणी काय नसतं? इथं काय y स्क्वेअर कोएफिशिएंट काय 1, b y चा कोएफिशिएंट त्याला आपण काय म्हणतो? b. म्हणजे y चा कोएफिशिएंट काय आहे? 2, आणि c च्या ऐवजी काय आहे? 10. पण साइन कुठले? मायनस, आणि इथं कुठलं आहे? प्लस. लक्षात ठेवा जर इक्वेशन मध्ये जर मायनस साइन असेल तर कम्पेअर करताना c ची व्हॅल्यू असेल किंवा b ची व्हॅल्यू असेल, काही जरी आलं तर तिथं काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. म्हणजे c ची व्हॅल्यू इथं 10 घ्यायची नाही, काय घ्यायचं? मायनस 10. अशा प्रकारे एक एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालं. आता सेम वेने आपण दुसरे एक्झाम्पल पाहू. तर दुसरे एक्झाम्पल असं आहे x
-1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. पहिला काय इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करू, त्यानंतर त्याचं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल 0 त्या फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट करू. तर इथं काय सांगितलं तुम्हाला x -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, मग तिथं तुम्ही a b ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचं चालते, किंवा स्क्वेअर म्हणजे काय असतं त्याच ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन, म्हणजे दोन वेळा घ्यायचं फक्त आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायचा इज इक्वल टू 2x प्लस 3. समजते? तर काय होते मग आता पहिल्यांदा दोन ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण, आधी x हे पूर्ण ब्रॅकेटला नंतर ह्या 1 ही पूर्ण ब्रॅकेटला, म्हणजे काय होतंय x इंटू x -1 हे -1 मी ह्या ब्रॅकेटला x मायनस. समजते ना? x ने पहिल्यांदा पूर्ण ब्रॅकेटला, परत -1 मी पूर्ण ब्रॅकेटला काय करायचंय मल्टिप्लाय करायचे, म्हणजे काय येते बघू आपण 2x प्लस 3 ऍज इट आहे घेतलं. x इंटू x हे काय होते x स्क्वेअर मायनस x इंटू 1 x पुढं -1 इंटू x तर मायनस x आणि पुढे काय होते -1 इंटू -1 हे काय होत आहे प्लस मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. समजते? आता आपल्याला माहिती आहे की काय करतो आपण पहिल्यांदा x स्क्वेअरची टर्म नंतर x ची टर्म नंतर कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, म्हणजे इक्वल टू एका साईडला काय करतो आपण 0 करतो, म्हणजे काय होतं बघा x स्क्वेअर हे दोघं कसे लाईक टर्म आहे, लाईक टर्म असता काय करतो आपण एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, मग दोघांची साइन कशी सेम म्हणजे ऍडिशन, मग 1x -1x -1x म्हणजे काय होतंय -2x. समजतंय? 1x प्लस 1x 2x आणि मोठ्या नंबरचं साइन म्हणजे -2x प्लस 1 हे -2x हे काय होतंय सॉरी प्लस 2x हे -2x हे प्लस 3 आपल्या साईडला काय होतंय -3 इज इक्वल टू 0. समजतंय? परत काय होतंय आधी x स्क्वेअर घेतो त्यानंतर परत -2x -2x परत लाईक टर्म आले, लाईक टर्म आल्या परत काय करतो एक तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, मग दोघांची साइन कशी सेम आणि जर साइन सेम असतील तर काय करतो आपण ऍडिशन, 2 प्लस 2 4x आणि मोठ्या नंबर साइन किंवा दोघांची सेम असेल त्यामुळे मायनस साइन. त्यानंतर हे दोघं कसे लाईक टर्म, मग +1 -3 साइन कसे डिफरंट म्हटलं सबट्रॅक्शन, मग 3 - 1 हे होतंय 2 आणि मोठा नंबर साइन मायनस इज इक्वल टू 0. हे झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म किंवा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये झालं. आणि त्यानंतर काय करतो आपण a च्या b च्या आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करतो. कशा फाइंड करतो तर हेच इक्वेशन हे करायचं स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करायचं, म्हणजे कंपेअरिंग विथ a किंवा लिहितो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग मला सांगा हियर x स्क्वेअर चा कोएफिशिएंट तो कोण आहे a, म्हणजे x स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय आहे तर 1, म्हणजे a ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. त्यानंतर x म्हणजे सॉरी b म्हणजे कोण आहे x चा कोएफिशिएंट, म्हणजे x चा कोएफिशिएंट कोण आहे 4, तर साइन कुठले मायनस, म्हणजे b ची व्हॅल्यू काय घ्यायची -4 आणि c म्हणजे कॉन्स्टंट त्याच्याऐवजी कोण आले 2, पण साइन कुठले मायनस त्यामुळे -2. समजतंय? अशा प्रकारे दुसरं एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालं. त्यानंतर आपण पाहू आता एक्झाम्पल नंबर 3. तर एक्झाम्पल नंबर 3 मध्ये तुम्ही पाहू शकता की काय झाले तर x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट आला, x चा काय झाला हा पूर्ण ब्रॅकेट तर साइन कुठले मायनस तिकडे काय होईल प्लस किंवा हे मायनस साइन आतमध्ये घ्या. समजते? म्हणजे तर कुठले प्लस इंटू मायनस तर झालं -3 मायनस इंटू मायनस प्लस x. समजते? त्यानंतर काय करतो आपण आधी स्क्वेअर ची टर्म नंतर x ची टर्म नंतर कॉन्स्टंट. मग सांगा काय येते x स्क्वेअर प्लस 5x हा प्लस x आहे त्याला काय होते -x हा -3 त्याला काय होते +3 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय x स्क्वेअर
दोघं लाईक टर्म आहेत. प्लस 5x मायनस x किती येतं तर 4x आणि मोठ्या नंबरचं साइन प्लस बरोबर आणि पुढे राहिलं काय प्लस 3 आहे आता इज इक्वल टू 0. हे झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये. त्यानंतर काय करतो आपण तर a च्या b च्या आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करतो. कशा करतो तर हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 शी काय करायचं कंपेअर करायचं. मग काय येतंय comparing with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, a is equal to इथं x square चा कोएफिशिएंट कोण आहे a. इथं x square चा कोएफिशिएंट काय नसतो म्हणजे काय असतो 1. b is equal to x चा कोएफिशिएंट b म्हणजे x चा कोएफिशिएंट कोण आहे +4 आणि c म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट कोण आलाय 3. समजते आपली सोपं आहे. त्यानंतर आता आपण पाहू क्वेश्चन नंबर त्यातलं एक्झाम्पल 4. एकदा पाहून घ्या व्यवस्थित. तर आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल नंबर 4. तर ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला दिले 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. हे आपल्याला करायचंय स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. तर एक काम करू आपण तुम्हाला माहिती इक्वलच्या एका साईडला 0 करायचं म्हणजे बाकी सगळ्याच्या एका साईडला घ्यायचं. तर काय होतं याचं 3m स्क्वेअर एज इट इज हा प्लस 2m स्क्वेअर ह्या साईडला काय होतंय तर मायनस 2m स्क्वेअर. त्यानंतर प्लस मायनस 9 आहे तो इकडे काय होतंय प्लस 9 इज इक्वल टू इकडे राहते 0. समजते. मग त्यानंतर तुम्ही पाहू शकता 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर राईट टर्म आले साइन डिफरंट सबट्रॅक्शन म्हणजे काय 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर किती राहतं m स्क्वेअर आणि मोठा नंबर साइन प्लस त्यानंतर प्लस 9 इज इक्वल टू 0. मग आता तुम्ही म्हणता इथे दोनच टर्म आहेत आणि आपल्याला लागतात किती 3 टर्म बरोबर. मग इथं पहा स्क्वेअर टर्म आली म्हणजे m चा स्क्वेअर आलाय. त्यानंतर b x तिथे x च्या ऐवजी कुठला वेरिएबल आहे आपला m पण bm ची टर्म आली का आपली तर नाही. मग अशा वेळेस काय करायचं अगदी सोपं आहे. लक्ष द्या हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो m स्क्वेअर प्लस जवळची जागा ठेवतो प्लस 9 इज इक्वल टू 0. तर इथं काय करायचं तर तुम्हाला माहिती आहे कोणता पण नंबर घ्या म्हणजे सपोज मी 5 घातला त्याच्यामध्ये जर मी 0 ऍड केला तर व्हॅल्यू किती येते 5 किंवा -4 घ्या त्याच्यामध्ये 0 ऍड केला आन्सर काय येतं -4. म्हणजे 0 ऍड करा किंवा मायनस करा काय फरक पडतो का तर नाही. त्यामुळे लक्षात ठेवा जर एखादी टर्म नसेल तर तिथं काय घ्यायचं असतं 0 घ्यायचं असतं. कोएफिशिएंट काय घ्यायचा 0 म्हणजे इथं मी कसं लिहिणार m ची टर्म नाही त्यामुळे काय करायचं 0 m. समजते. हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये झालं. त्याचा कोएफिशिएंट कुठला आपला सॉरी व्हेरिएबल कुठला आहे m. समजते. मग आता आपल्याला a ची b ची आणि c ची व्हॅल्यू फाइंड करायची. कशी करतो कंपेअरिंग विथ कशी कंपेअर करतो आपण तर a इथं व्हेरिएबल आहे m त्यामुळे am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. देयरफॉर किंवा हियर इथं m स्क्वेअर चा कोएफिशिएंट कोण आहे a म्हणजे m स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय नसतो म्हणजे काय असतो तर 1 म्हणजे a ची व्हॅल्यू किती 1. b म्हणजे कोण आहे m चा कोएफिशिएंट म्हणजे m चा कोएफिशिएंट कोण आहे तर 0 आणि c म्हणजे कॉन्स्टंट तो म्हणजे किती आपला 9. समजले. अगदी सोपं आहे. फक्त जर एखादी टर्म आली नाही तर तिथं काय घ्यायचा 0. पण लक्षात ठेवा m स्क्वेअर चा कोएफिशिएंट 0 घ्यायचा नाही कारण ते इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन वर नाही. मग इथं a ची व्हॅल्यू फक्त 0 येत नाही आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं पण b आणि c मात्र 0 येऊ शकतात. समजते. त्यानंतर आपण पाहू 5 नंबर. 5 नंबर मध्ये काय दिलं तुम्हाला इक्वेशन तर p इंटू ब्रॅकेट मध्ये 3 प्लस 6p इज इक्वल टू -5. मग हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करू सिम्प्लिफाय करून घेऊ. p ने मल्टिप्लाय केलं तर 3 इंटू p 3p प्लस 6p इंटू p म्हणजे 6 आहे आता p इंटू p p चा स्क्वेअर इज इक्वल टू -5.
पण तुम्हाला माहिती आहे इक्वल टू एका साईडला काय करतो आपण 0, बाकी सगळे टर्म एका साईडला. फक्त घेतो ना स्क्वेअरची टर्म आधी घेतो, म्हणजे काय 6p² प्लस 3p आणि हा -5 ह्या साईडला काय होतं +5 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म. समजतंय? आले का? स्क्वेअर नंतर 1 पॉवर असलेली कॉन्स्टंट. समजतंय? त्यानंतर आपल्याला काय करायचं a ची, b ची आणि c ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग कसं करतो आपण? तर कम्पेअरिंग विथ कशाची कम्पेअर करतो? तर a इथं व्हेरिएबल आहे p म्हणजे ap² प्लस bp प्लस c इज इक्वल टू 0. मग आता कम्पेअरिंग केलं तर हे आता माहिती आहे तुम्हाला कसं कम्पेअरिंग करतो आपण. तर a च्या ऐवजी कोण आलाय 6, b च्या ऐवजी कोण आलाय तर 3 आणि c च्या ऐवजी कोण आलाय 5. समजले? अगदी सोपं आहे. त्यानंतर लास्ट, तर लास्ट मध्ये काय दिलं तुम्हाला x² - 9 इज इक्वल टू 30. मग तुम्हाला माहिती आहे एका साईडला काय करतो आपण 0 करतो, म्हणजे 13 प्लस घेऊन मायनस, म्हणजे असं होतं x² - 9 हा प्लस 30 घेऊन काय होतंय -30 इज इक्वल टू 0. मग हे सॉल्व केलं आपण तर काय होतं x². दोघांची साइन कशी सेम, साइन सेम म्हटल्यावर एडिशन. मग -9 - 13 एडिशन किती येते तर 22 आणि मोठ्या नंबरचं किंवा मायनस साइन जर चाललं आहे दोघांची सेम साइन आहे इज इक्वल टू 0. म्हणजे तर काय अडचण झाली स्क्वेअरची टर्म आली पण पॉवर असली टर्म आली का नाही. मग ती घ्यावं लागलं ना आपली एक्सची टर्म. मग कशी घेतो आपण? आता सांगितलंय x² पुढे अंतर ठेवायचं -2, इथं अंतर येतं काय करायचं 0 x घ्यायचं इज इक्वल टू 0. हे झालं आपलं ax² प्लस bx प्लस c या फॉर्म मध्ये. समजतंय? त्यानंतर काय आपल्याला a ची, b ची, c ची व्हॅल्यू कशी काढतो? कम्पेअरिंग विथ a² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हिअर आता माहिती आहे तुम्हाला a म्हणजे x² चा कोएफिशियंट, म्हणजे x² चा कोएफिशियंट काय आहे? काय असतो म्हणजे 1. b x चा कोएफिशियंट, x चा कोएफिशियंट किती आहे 0 आणि c ची व्हॅल्यू c म्हणजे कॉन्स्टंट तो किती आहे 2. पण साइन कुठले -2. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी काय केलं ह्या पार्ट मध्ये म्हणजे ह्या व्हिडिओ मध्ये फक्त क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हाच कंप्लीट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हा मी उद्याच्या व्हिडिओ मध्ये सॉल्व करून देणार आहे. समजले? तर अगदी सोपा टॉपिक आहे आणि लक्षात ठेवायला पण सोपा आहे आणि स्कोरिंगचा टॉपिक आहे. समजले? तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये प्लीज कमेंट करा. समजतंय? तर पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. नमस्कार.